नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी स्मिता देशमुख आहे. आज आपण 8वीच्या भौतिकशास्त्रातील ज्वलन, इंधन आणि ज्वाला या प्रकरणाचा पहिला भाग शिकणार आहोत. या भागात आपण फक्त इंधन आणि ज्वाला वाचणार आहोत. धड्यांचा सारांश. हवेच्या ऑक्सिजन उपस्थितीत पदार्थ जाळणे याला दहन म्हणतात. ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजन किंवा हवेची आवश्यकता असते. पदार्थ ज्या सर्वात कमी तापमानाला पेट घेतो त्याला त्याचे प्रज्वलन तापमान म्हणतात. ज्या प्रकारच्या ज्वलनात पदार्थ कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक ज्वाळांमध्ये जळतो त्याला उत्स्फूर्त ज्वलन म्हणतात. ज्या प्रकारच्या ज्वलनात पदार्थ वेगाने जळतो आणि उष्णता आणि प्रकाश निर्माण करतो त्याला जलद ज्वलन म्हणतात. एक किलो इंधनांच्या पूर्ण ज्वलनावर निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या ऊर्जेच्या प्रमाणाला त्या इंधनाचे उष्मांक मूल्य म्हणतात. शैक्षणिक निष्पत्ती. इंधन, ज्योत, ज्वालेच्या रंगावर अवलंबून असलेले घटक. ज्वाळेचे प्रकार. मेणबत्तीच्या ज्वाळेतील वेगवेगळे क्षेत्र. इंधन जाळण्याचे हानिकारक परिणाम. कीवर्ड अतिमहत्वाचे शब्द. ज्वलन, प्रकाशमान, प्रकाशमान नसलेले, सल्फर डायऑक्साइड, ध्रुवीय हिमनद्या, नायट्रोजन डायऑक्साइड. हा या धड्याचा स्मृती नकाशा आहे. आपला पहिला विषय इंधन आहे. इंधन म्हणजे काय? घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी उष्णता ऊर्जेचे स्रोत प्रामुख्याने लाकूड, कोळसा, पेट्रोल, रॉकेल इत्यादी आहेत. या पदार्थांना इंधन म्हणतात. चांगले इंधन म्हणजे जे सहज उपलब्ध असते, ते स्वस्त असते, ते मध्यम दराने हवेत सहज जळते, ते मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करते, कोणतेही अनिष्ट पदार्थ मागे सोडत नाही, ते वाहून नेणे देखील सोपे असते. कदाचित असे कोणतेही इंधन नाही जे आदर्श इंधन म्हणून मानले जाऊ शकते. आपण असे इंधन शोधले पाहिजे जे विशिष्ट वापरासाठी बहुतेक गरजा पूर्ण करते.
इंधनांची किंमत त्यांच्या किमतीत भिन्न असते. काही इंधने इतरांपेक्षा स्वस्त असतात. 1 किलो इंधनाच्या पूर्ण ज्वलनानंतर निर्माण होणाऱ्या उष्णता ऊर्जेच्या प्रमाणाला त्याचे उष्मांक मूल्य म्हणतात. इंधनाचे उष्मांक मूल्य किलो जूल प्रति किलो kJ/kg नावाच्या युनिटमध्ये व्यक्त केले जाते. जळताना बाष्पीभवन होणाऱ्या पदार्थामुळे ज्योत निर्माण होते. रॉकेल तेल आणि वितळलेले मेण हे दोन पदार्थ जळताना ज्योत निर्माण करण्यास जबाबदार असतात. ज्वाला म्हणजे ज्वालाग्राही पदार्थाच्या ज्वलनाचे क्षेत्र. ज्वाला ज्वलनशील पदार्थाच्या ज्वलनाचे क्षेत्र म्हणून परिभाषित केली जाते. ज्या पदार्थाचे ज्वलन करताना बाष्पीभवन होत नाही ते ज्योत निर्माण करत नाहीत. ज्योतीच्या रंगावर घटक अवलंबून असतात. सामान्य मेणबत्तीमध्ये ज्वाळेचा रंग 3 घटकांवर अवलंबून असतो. ज्वलन होणाऱ्या पदार्थांचे स्वरूप, ऑक्सिजनचे प्रमाण आणि तापमान. ज्वाळेचे 2 प्रकार असतात. अप्रकाशित ज्योत आणि तेजस्वी ज्योत. मेणबत्तीच्या ज्वाळेतील वेगवेगळे झोन म्हणजेच भाग. मेणबत्तीच्या ज्वाळेमध्ये निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा 1/4 भाग उष्णतेच्या स्वरूपात सोडला जातो. मेणबत्तीच्या ज्वाळेमध्ये 3 वेगवेगळे झोन विभाग असतात. प्रत्येक झोनचे तापमान वेगवेगळे असते. प्रत्येक झोनचा रंग वेगळा असतो आणि यामुळे आपल्याला प्रत्येक झोनचे तापमान समजण्यास मदत होईल. पहिला झोन बाह्य झोन असतो. दुसऱ्या झोनला मध्य झोन म्हणतात. तिसऱ्या झोनला अंतर्गत झोन म्हणतात. पूर्ण ज्वलनामुळे बाह्य झोन निळा असतो. इतर झोनच्या तुलनेत तापमानात हा झोन सर्वात उष्ण असतो. हा निळा रंगाचा झोन ज्वाळेचा प्रकाश नसलेला भाग आहे. ज्वाळेचा तेजस्वी भाग असलेला पिवळा रंगाचा प्रदेश मध्य झोन आहे. तो मध्यम गरम असतो आणि इंधनाचे अंशतः ज्वलन होते. ज्योतीचा सर्वात कमी गरम प्रदेश सर्वात आत असतो. न जळलेल्या मेणाच्या
वाफांच्या उपस्थितीमुळे हा आतील झोन काळा असतो. इंधन जाळण्याचे हानिकारक परिणाम. जंगलतोड. 2. विषारी वायूची निर्मिती. 3. जागतिक तापमान वाढ. 4. पर्यावरण प्रदूषण. जंगलतोड. शतकानुशतके घरगुती वापरासाठी किंवा औद्योगिक वापरासाठी लाकडाचा वापर इंधन म्हणून केला जातो. आजकाल त्याची जागा LPGने स्वयंपाकासाठी वापरतो तो सिलेंडर घेतली जाते, परंतु ग्रामीण भागात अजूनही लोक लाकडाचा वापर इंधन म्हणून करतात. म्हणून ते सहज उपलब्धता आणि कमी खर्चासाठी झाडांपासून लाकूड घेतात. लाकूड जाळल्याने भरपूर धूर निघतो, जो श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरतो. झाड तोडल्यामुळे आपल्याला झाडाकडून मिळणारे उपयुक्त पदार्थ मिळत नाहीत. ते पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे जंगलतोड देखील होते. विषारी वायूची निर्मिती. लाकूड, कोळसा, पेट्रोलियम यांसारख्या कार्बन इंधनांचे अपूर्ण ज्वलन कार्बन मोनॉक्साईड वायू तयार करते. हा एक अतिशय विषारी वायू आहे. बंद खोलीत कोळसा जाळणे धोकादायक आहे. त्या खोलीत झोपलेल्या व्यक्तींना त्यातून निर्माण होणारा कार्बन मोनॉक्साईड वायू मारू शकतो. जागतिक तापमान वाढ. बहुतेक इंधनांच्या ज्वलनामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने जागतिक तापमान वाढ होते असे मानले जाते. जागतिक तापमान वाढ म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढणे. यामुळे इतर गोष्टींबरोबरच ध्रुवीय हिमनद्या वितळतात, ज्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होते, ज्यामुळे किनारी भागात पूर येतो. सखल किनारी भाग कायमचे पाण्याखाली बुडाले जाऊ शकतात. पर्यावरण प्रदूषण. कोळसा आणि डिझेल जाळल्याने सल्फर डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. हा अत्यंत गुदमरणारा आणि संक्षारक क्षरण करणारा वायू आहे. शिवाय पेट्रोल इंजिन नायट्रोजनचे वायूयुक्त ऑक्साईड बाहेर टाकतात. सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड पावसाच्या
पाण्यात विरघळतात आणि आम्ल तयार करतात. अशा पावसाला आम्लयुक्त पाऊस म्हणतात. हे पिकांसाठी, इमारतींसाठी आणि मातीसाठी खूप हानिकारक आहे. धड्याचा सारांश. हवेतील न जळलेले कार्बन कण हे धोकादायक प्रदूषक आहेत, ज्यामुळे श्वसनाचे विकार होतात. इंधनाचे अपूर्ण ज्वलन विषारी कार्बन मोनॉक्साईड वायू तयार करतो. हवेतील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण जागतिक तापमान वाढीशी जोडले गेले आहे. कोळसा, डिझेल आणि पेट्रोल जाळल्याने निर्माण होणाऱ्या सल्फर आणि नायट्रोजनच्या ऑक्साईडमुळे आम्ल पाऊस पडतो. जो पिके, इमारती आणि मातीसाठी हानिकारक असतो.